सर्वांनी टाळी वाजवा म्हणा. सर्वांनी टाळी वाजवा. सर्वांनी मंडप करा. संत समागम एखादी परी, संत समागम एखादी परी, व्हावे त्याचे द्वारी श्वान याती. तेथे राम नाम होईल श्रवण, घडेल भोजन उच्चिष्टाचे. कामारी पटीक सेवेचा सेवक, दीनपणे रंक तेथे भले. तेथे राम नाम होईल श्रवण, घडेल भोजन उच्चिष्टाचे. तुका म्हणे सर्व सुख त्या संगती, घडेल पंगती संताचिया. तेथे राम नाम होईल श्रवण, घडेल भोजन उच्चिष्टाचे. पांडुरंगा करो प्रथम नमन. बोला कुंडली खबर दे पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका, जयांचे किर्या स्मरण. होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता. विनायकं गृह्णोमि साखरे नाम विश्रुतम. येषांचरण सानिध्यात् जीवा मुक्ता भवन्ति. साखरे वंशविख्यातं ज्ञानदान परायणं. विनायकं गुरुं वन्दे भवबन्ध विमुक्ते. ज्ञानप्रताप विलसत्वचनामृतैश्च अद्वैत भावपुरुता हितबुद्धिरहस्य. ज्ञानेश्वरस्तु भगवान् अवतीर्णैव. श्रीरङ्गनाथं गुरुराज नमोस्तुभ्यं. श्रीरङ्गनाथं गुरुराज वर्यं मुमुक्षुनाम ज्ञानदानैकदक्षं. प्रभावती क्षेत्रनिवासिनन्तं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं. सच्चिदानन्दरूपाय
विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय कृष्णाय वयं नुमः तव तत्त्वं न जानामि कीदृशोऽसि महेश्वर यादृशोऽसि महादेव तादृशाय नमो नमः नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपानदेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची विठ्ठल विठ्ठल बोला कुंडली संत समागम एखादी परी वावे त्याचे द्वारी श्वानयाती तेथे रामनाम होईल श्रवण घडेल भोजन उच्चिष्टाचे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता म्हणजेच निरूपणा करता निवडलेला अभंग महान भगवत भक्त वैराग्य मूर्ती श्रीमंत श्री देहू निवासी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा अतिशय महत्वाचा अभंग असून या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सांगतात की जीवनामध्ये आपल्या संत संगत प्राप्त झाली पाहिजे, परंतु ते संताची संगत प्राप्त होणं अतिशय दुर्लभ आहे, अतिशय अवघड आहे. त्याच्याकरता ही संत संगती आपल्या जीवनामध्ये ज्या रीतीने घडेल त्या रीतीने घडून घ्या. जशी आपल्याला संत संगती घडेल त्या रीतीने घडून घ्या. म्हणजे काय, उदाहरण दिले, वावे त्याचे द्वारे श्वान याते. संतांच्या घरचं कुत्र्याच्या जातीचं होऊन राहण्याचा प्रसंग आला, कुत्रा होऊन राहण्याचा प्रसंग संतांच्या घरी आला, कुत्रा होऊन राहा पण संत संगतीची होऊ लागली. संत संगत आपल्याला कुत्रा होऊन जर घडत असेल तर कुत्रा व्हा पण संत संगतीशी होऊ नका. का बरं, कुत्रा होऊन जरी संतांच्या संगतीमध्ये राहिलो तर लाभ काय, तेथे राम नाम होईल श्रवण. त्या ठिकाणी तुम्हाला संतांच्या घरचा कुत्रा होण्याचा प्रसंग आला तरी तुमच्या कानावरती रामनामाचे शब्द कानावरती पडतील. संतांच्या मुखातून उच्चारलेलं रामनामाचं जे शब्द आहेत, जे उच्चार आहे, तो तुम्हाला कानावरती पडेल, रामनामाचं श्रवण घडेल. दुसरा लाभ काय घडेल, घडेल भोजन उच्चिष्टाचे. संतांच्या घरचं उच्चिष्ट मिळेल आहे का, कोणतं उच्चिष्ट आपण चिंतन अभंगात विस्तारण करणार आहोत. उच्चिष्टाचं हे भोजन घडेल. याच्याकरता संत संगती घडून घ्या, कशाही रीतीने घडून घ्या. आणखी चिंता हरून बळकटी म्हणतात ना, या रीतीने सांगताना पुढे सांगतात की कामारी पटीक सेवेचा सेवक, त्यांच्याकरता काम करणार होऊन राहण्याचा प्रसंग आला तर संतांच्या घरचा काम करणारा होऊन राहा पण संत समिती सुरू नका. त्यांच्या घरचा पटीक होऊन राहण्याचा प्रसंग आला तर पटीक होऊन राहा, पटीक होऊन राहा पण संत समिती सुरू नका. नवे नवे त्यांच्या घरचा सेवेचा सेवक होऊन राहण्याचा प्रसंग आला, त्यांच्या घरी संतांच्या घरी दीनपणानं गरिबाप्रमाणे राहण्याचा प्रसंग आला तर गरिबासारखं राहा, दीनवान राहा पण संत समिती सुरू नका. का बरं तुकोबर एवढा आग्रह करता संत समिती कशी करा, त्याचं शेवटच्या सांगितलं, तुका म्हणे सर्व सुख त्या संगती. जगातली सगळीच्या सगळी सुख संतांच्या संगतीत आहे आणि तुम्हाला कुठल्याही रीतीने संत संगती घडली तर त्यांच्या सानिध्यामध्ये तुम्हाला ती सगळी सुख तुम्हाला सुद्धा प्राप्त होतील. याच्या करता या रीतीने संत संगती घडेल, या रीतीने जीवनामध्ये संत संगती घडून घ्या, असा तुकोबरायचा सांगणारा अभंग आहे. विठ्ठल प्रस्तुत प्रसंगी कीर्तनाच्या सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी अर्थ सातूर येतो. आता आज या ठिकाणी श्री क्षेत्र पिंपरी घुमरी या गावामध्ये चालू असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा कशाच्या निमित्तानं आहे सर्वाला ज्ञात आहे. हरिभक्त पारायण परमपूज्य आदरणीय श्री गुरु वैकुंठवासी मदन महाराज भियानी यांच्या 28व्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं श्री गुरु भाऊंच्या शुभाशीर्वादानं समस्त ग्रामस्थांच्या अनमोल सहकार्यानं आणि उपस्थित असलेले मार्गदर्शक श्री हरिभक्त परमपूज्य आदरणीय श्री गुरु तुमचे मारुती महाराज पिंपरी शास्त्री स्वामीजी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे श्री हरिभक्त परमपूज्य आदरणीय गुरु गणेश महाराज पाटील हे या ठिकाणी उपस्थित आहेत. म्हणजे नाना महाराज आहेत,
त्याचप्रमाणे विठ्ठल महाराज गुरे अतिशय सुंदर भजन म्हणणारे, आमचे सतीश महाराज, आमचे तुकाराम महाराज, आमचे व्यंकट महाराज विज्ञानाचार्य, आमचे गुरुबंधू ज्ञानेश्वर महाराज काळे निबंधाचार्य, हे सगळे महाराज म्हणजे या ठिकाणी उपस्थित आमचे कृती मास्तर आहेत. अतिशय सुंदर माईक सिस्टीम आणि ग्रामस्थ आमचे महात्मे राहिले होते. महादेवाने मला फोन केले, भागवताचार्य रामरावजी महाराज बगर आमचे ज्येष्ठ गुरुबंधू ते सुद्धा आपल्या गावामध्ये आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. सर्वांच्या उपस्थितीमध्ये एवढी महाराज मंडळी कीर्तनला उपस्थित आहेत. आता इथे कीर्तन करणं म्हणजे कसं आहे, वृथा वृत्ती समुद्रेशी वृथा तृप्तशी भोजन. समुद्रावरती पाऊस पडणं काय कामाचं आहे का? पाऊस आपल्याकडे पडा, समुद्रावर किती जरी पाऊस पडला तर उपयोगाचा नाही. एखाद्याने पोटभर जेवलाय नाना महाराज, त्याला परत जेव्हा म्हणणं काय उपयोगाचं आहे का? समुद्रासारखे माणसं त्यांच्यासमोर काय कीर्तन करणार आपण? पण आमच्या स्वामीजींनी, आमच्या घोष महाराजांनी, माझ्या श्रीगुरु भाऊंनी जे आम्हाला शिकवलं त्याच्यात थोडंफार बोलण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. फार मोठा पर्व काळाच्या निमित्तानं वैकुंठवासी श्री गुरु मदनमोहन बियाणी यांची 28वी पुण्यतिथी. त्यांची ही पुण्यतिथी आहे. पण ही पुण्यतिथी का साजरी करायची? पुण्यतिथी शब्दाचा अर्थ तरी काय होतो? माझे श्री गुरु भाऊ पुण्यतिथी शब्दाचा फार गोड अर्थ सांगतात. पुण्यतिथी म्हणजे काय? पुण्यतिथी शब्दाचा चतुर्थी समासानं अर्थ घेतला तर असा अर्थ होतो पुण्याय तिथी. पुण्यतिथी म्हणजे पुण्य संपादन करण्याकरता जी तिथी असते तिचं नाव पुण्यतिथी. महाराजांनी जीवनभर पुण्यस्वरूप असं कार्य केलं आणि पुण्यस्वरूप कार्य केल्यानंतर महाराजांनी त्या दिवशी या लोकांची यात्रा संपून आपल्या भगवत स्वरूपाची लीन होण्यासाठी ज्या दिवसाची निवड केली त्या दिवसाला एक पुण्यरूपता प्राप्त होते, एक पर्वकाळता प्राप्त होत असते का संतांनी या दिवसाची निवड केली. आणि त्या पर्वकाळाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी असणाऱ्या सप्ताहाचं आयोजन केलं. या निमित्तानं आपण अन्नदान करतो. याचं पुण्य कोणाला मिळणार आहे? आम्हाला मिळणार नाही. पुण्य संपादन काय आम्हाला मिळवायचंय, त्यांच्याकरता नाही. आम्ही महाराजांची पुण्यतिथी साजरी केली म्हणजेच महाराजांचं मोठेपण होणार आहे असं काही नाही. आमच्यावर त्यांचं मोठेपण अवलंबून नाही. आम्ही महाराजांची पुण्यतिथी साजरी केली नाही म्हणजे महाराजांचा कमीपणा होणार आहे असंही नाही. महाराजांचं मोठेपण हे स्वयंसिद्ध मोठेपण आहे. ते आमच्यावर मोठेपणा किंवा लहानपणाचं अवलंबून नाही. आम्हाला मिळवायचंय. त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं आम्हाला पुण्य रूपता प्राप्त करते, पुण्य संपादन करायचे. अन्नदान केलं आम्हाला पुण्य मिळणार आहे. तुम्ही म्हणाल मग महाराज पुण्यतिथीला काय करायची गरज आहे? इतर वेळेला केलं तर काय चालणार नाही का? हो, इतर वेळेला सुद्धा करा, पण पर्व काळाला विशेष नाही. पर्व काळामध्ये असं असतंय, आम्ही थोडं जरी पुण्य कार्य केलं तर त्याची फलप्राप्ती अधिक मिळत आहे. थोडंही केलं तर अधिक मिळतं. उदाहरण पूर्वीच्या काळामध्ये मांत्रिक लोक असायचे, उंच उतरणारे, सर्प उतरणारे. हे करा, ते मांत्रिक लोक काय करायचे पूर्वीच्या काळामध्ये? चंद्रग्रहण असेल, सूर्यग्रहण असेल, त्या काळामध्ये ते पाण्यामध्ये बसून मंत्राचा जप करायचे. का? त्यांच्या दृष्टीने तो पर्व काळ असायचा. आणि त्या पर्व काळामध्ये एक मंत्र म्हटला की 1000 मंत्र म्हटले जातात. किती बसले बोलत, एक मंत्र म्हटला की 1000 मंत्र म्हटल्यासाठी हे पर्व काळाचं नव्हतं. तसं महाराजांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं चालू असणारा सप्ताह आहे. आणि या सप्ताहामध्ये एक वारकरी जीव घातला. किती वारकरी जीव घातले सगळे? बोला 1000 कमी करता. 1000 वारकरी जीव घातले. एक वारकरी जीव घातला महाराजांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं 1000 वारकरी जीव घातले. एक भगवंताचं नाम महाराजांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने एक मुखाला देवाचं नाम आलं. किती नाम घेतल्यासारखे? 1000 नाम घेतल्यासारखे. एक कीर्तन ऐकलं, किती कीर्तन ऐकल्यासारखे? 1000 कीर्तन ऐकल्यासारखे. आणि कीर्तनात एक झोप घेतली. विठ्ठल विठ्ठल
म्हणून हा पर्व काळ आणि त्या निमित्तानं हा आपला सप्ताह येते म्हणून आपण या निमित्तानं हा उत्सव साजरा करायचा आम्हाला पुण्य मिळेल. कोणी पुण्याय तिथी पुण्यतिथी दुसरे करता आमचे गुरुवारी मारुती महाराज पुण्यतिथी म्हणजे काय? या शब्दाचा अर्थ कर्मधारय समासाचा अर्थ सांगतो. कर्मधारय समासामध्ये दोन्ही गोष्टीची एकरूपता असते. पुण्य आणि तिथी या दोन्हीची एकरूपता आहे. पुण्यश्च असो तिथी पुण्यतिथी पुण्य स्वरूप जी तिथी असते तिला पुण्यतिथी म्हणतात. महाराजांची पुण्य स्वरूप अशी तिथी आहे आणि आम्हाला पुण्य मिळवण्याकरता ही पुण्यतिथी आहे. म्हणून आम्ही सर्व पिंपरी घुमरीकर ग्रामस्थ अतिशय उत्साहानं अतिशय आनंदानं आणि अतिशय कष्टानं ही त्या ठिकाणी पुण्यतिथी आपण करत असतो. महाराजांची अवस्था संतांची सुद्धा साधूची सुद्धा महाराजांची काय अवस्था मग मी गुरुरे गणेश महाराजांची बोलतो आणि महाराजांचा थोडा विषय निघाला. मदन महाराजांची काय अवस्था काय पुण्यरूपता होती काय परमात्मिक साधना होती. महाराजांनी मला सांगितलं की महाराज भगवंताचं नामस्मरण सतत करायचे पण सगळे विद्यार्थ्याला घेऊन महाराज विष्णू सहस्रनामाचा पाठ घ्यायचा फार महाराजांना शक्य. विष्णू सहस्रनामाचा पाठ पाठशाळेमध्ये आजही चालतो. नवे नवे गुरुवारी भाऊंच्या सानिध्याने असताना असं अनुभवलं. एखाद्या दिवशी विष्णू पाठशाळेमध्ये विचारसागराचा पाठ झाला नाही, एखाद्या दिवशी वृत्ती प्रभाकरचा पाठ झाला नाही, एखाद्या दिवशी पंचदशीचा पाठ झाला नाही, पण विष्णू सहस्रनाम झाला नाही असा पाठशाळेचा दिवस उगवला नाही. असा पाठशाळेचा दिवसच गेला नाही की त्या दिवशी पाठशाळेमध्ये विष्णू सहस्रनाम झाला नाही. आणि गुरुवारी भाऊ पाठाला जरी नसते एखादा विद्यार्थी आमच्या विजय महाराज माहिती भाऊ पाठाला नसते तरी मारत नव्हते. विष्णू सहस्रनाम नसतं तर भाऊ मारायचं का? विष्णू सहस्रनामाची परंपरा गुरुवारी मदन महाराज आणि गुरुवारी मदन महाराज असताना स्वतः पुढे म्हणायचे आणि सगळ्या विद्यार्थ्याला पाठीमागे म्हणायचे. सकाळी 6लाच पाठ चालू व्हायचा. आज थंडी असली तरी 4लाच आंघोळ्या करावं लागायच्या आणि महाराजांनी पुढे म्हणायचं आणि विद्यार्थ्यांनी पाठीमागे म्हणायचे. ओम श्री परमात्मने नमः अथ श्री विष्णू सहस्रनाम स्तोत्रम यस्य स्मरण मात्रेन जन्म संसार बंधनात विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभ विष्णवे. महाराजांनी पुढे म्हणायचे सगळ्या विद्यार्थ्यांनी पाठीमागे म्हणायचं. ऐका पण त्या विष्णू सहस्रनामाचे 120 श्लोक आहेत. महाराज किती श्लोक आहेत? 120 श्लोक आहेत आणि त्या 120 श्लोकाचा पाठ चालू असताना महाराज पुढे म्हणायचे, पाठीमागे सगळ्या विद्यार्थ्यांनी म्हणायचं. म्हणजे श्लोक हळूहळू पुढे जायचे. 80-90 श्लोक झाले की महाराजांना वाटायचं आता 30 श्लोक राहिले. 30 श्लोक संपले की आपलं विष्णू सहस्रनामाचा पाठ संपणार. महाराज आतून कासावीस व्हायचे. त्यांना नामस्मरण संपवा असं वाटत नव्हतं. कासावीस व्हायचे आतून. आता 20 श्लोक संपले की विष्णू सहस्रनामाचा पाठ संपणार. पण महाराज या काही थांबायचे. माझे विद्यार्थी हो आपली पानं पलटली वाटतं आपण पुढे आलो. महाराज म्हणजे आणि पुन्हा महागारी यायची. महाराजांनी 20व्या श्लोकात पुन्हा विष्णू सहस्रनाम करायचं. काय अवस्था तरी आता आपलं कीर्तन कधी कीर्तन संपायची आपण वाट बघतो आहे की नाही. पुढे चाललं तर म्हणजे आपल्याला कीर्तन म्हणजे थोड्या वेळ सुद्धा आपला जास्त झाली गोष्ट घडली तर जमत आहे. महाराजांना विष्णू सहस्रनामाचा पाठ संपायला याच्यासाठी महाराज कासावीस व्हायचे. अंतःकरण भरून यायचं त्यांना वाटायचं महाप्रलय माझ्या अंगावरती ओसंडायला लागला काय, ते सृष्टीचा संवार व्हायला लागला काय, इतकं वाईट वाटत होतं. म्हणजे केवढं भगवंताच्या नामस्मरणाविषयी महाराजांचं प्रेम होतं. अशा साधू पुरुषांचं जीवन म्हणजे पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ भगवंताचं भजन करणारे अशा साधू पुरुषांचं जीवन पवित्र देह वाणी पुण्यवंत आहे. आणि अशा संतांचा समागम आम्हाला सगळ्याला घडला. गुरुरे महाराजांसारख्यांचा समागम घडला. गुरुरे भाऊंसारख्यांचा समागम घडला. काय दैवयोग आहे तुमच्या पिंपरी गावाचा. गुरुरे भाऊंनी शेवटचं कीर्तन पिंपरीत केलं. किती मोठा दैवयोग हा. याच ठिकाणी आम्ही टाळगे नव्हतो ते भाऊ आमची विठ्ठल महाराज चालू म्हणून आणि भाऊने आम्हाला म्हणजे उंचीपर्यंत आणलं. तिथं आज कीर्तन करण्यात येईल.
महाराजांचे गुरुजी भाऊंचे आशीर्वाद आहेत नाही. एका सामान्य कुटुंबातल्या लोकांना सुद्धा इथपर्यंत आणणं ही संतांची कृपा आहे. पण आपल्या जीवनामध्ये महाराज सारख्या भाऊंसारखीची संगती घडली. आपल्या जीवनामध्ये संत संगती, संत संगती जीवनामध्ये अतिशय महत्वाची. मग ती संत संगती आपल्याला घडण्यासाठी कशा रीतीने घडावं असं तिथे करायचं अतिशय महत्वाची. का बरं? त्याचं कारण आहे आपल्या मानवी देहाला आल्याच्या नंतर आपल्या जीवनाची सार्थकता, आपल्या जीवनाची परिपूर्णता कशामध्ये असेल तर भगवंताच्या साक्षात्कारामध्ये, भगवंताच्या भेटीमध्ये. पण ती भगवंताची भेट होण्याकरता काही सामुग्री आवश्यक. स्वयंपाक करायचा म्हटलं तर सामुग्री लागते. स्वामीजी प्रमाण सांगत असतात, उदकाग्नी धान्य झाल्या घडी पाक एका विनये उदकाग्नी धान्य झाल्या घरी पाक एका विनय एक कामा नये. स्वयंपाक करायचा असेल, पाणी पाहिजे, अग्नी पाहिजे आणि धान्य पाहिजे. याच्याशिवाय स्वयंपाक होऊ शकत नाही. तसं जीवनामध्ये भगवत दर्शन व्हायचं असेल, भगवंताचा साक्षात्कार करून घ्यायचा असेल तर त्याच्याकरता सुद्धा काही सामुग्री सांगितली. ती अशी सामुग्री की त्या सामुग्रीशिवाय देवाचा साक्षात्कार होऊ शकत नाही. म्हणून त्या सामुग्रीला भगवत साक्षात्काराची असाधारण कारण होतात. असाधारण कारण जसं मातीशिवाय मडकं होऊ शकत नाही. मडक्याचं माती हे असाधारण कारण, त्याच्याशिवाय मडकं होऊ शकत नाही. तसं देवाचा साक्षात्काराची काही सामुग्री त्याच्याशिवाय साक्षात्कार होऊ शकत नाही. आणि ती सामुग्री फार दुर्लभ. कोणची सामुग्री? दुर्लभम त्रेमे वैतद देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संश्रयः. देवाच्या अनुग्रहाला कारणीभूत असलेली तीन सामुग्री आहेत. तीन, आणि ती दुर्लभ आहे. आणि त्याच्याशिवाय देवाचा साक्षात्कार. काय काय सामुग्री? पहिली सामुग्री मनुष्यत्वम, मानव शरीराची प्राप्ती होणं ही पहिली सामुग्री. मानव शरीराशिवाय देवाचा साक्षात्कार, मानव शरीराशिवाय देवाचं भजन नाही, मानव शरीराशिवाय भगवंताची ओळख नाही. याची देही घडे देवाचे भजन. याच देहामध्ये देवाचं भजन करता येतं, इतर शरीरामध्ये भजन करता येत नाही. देव प्राप्तीचं हे असाधारण कारण आहे आणि मिळणं फार दुर्लभ. याच्याशिवाय देवाचा साक्षात्कार होऊ शकत नाही. कशाप्रमाणे? एक उदाहरण सांगतो. याच्याशिवाय भजन घडू शकत नाही, याच्याशिवाय साक्षात्कार होऊ शकत नाही. उदाहरण सांगतो. एक सिंह असतो. जंगलातून चाललेला असतो. जात असताना त्याला समोर एक कोल्ह्याचं छोटंसं पिल्लू दिसतो. सिंह हा शिकारी प्राणी असल्यामुळं सिंह त्या कोल्ह्याच्या पिलाच्या जवळ जातो. पण काय त्या कोल्ह्याचा दैवयोग असला पाहिजे, त्या सिंहाच्या मनामध्ये दया येते, नको मारायला लहान पिल्लू. सिंहाला वाटलं आपण नाही मारलं तर त्याला दुसरं कोणीतरी मारल. म्हणून सिंहाने काय केलं, त्या कोल्ह्याच्या पिलाला उचललं आणि आपल्या गुहेमध्ये आणलं. आणि आपल्या पत्नीला सिंहिणीला सांगितलं, ते बघ म्हणजे आपली दोन मुलं आहेत, याला सुद्धा आपलाच तिसरा मुलगा समजून याचा आपण सांभाळतो. सिंहानं कोण सांगितलं? सिंहिणीला. सिंहीण म्हणजे काय हरकत नाही. तुम्ही म्हणाल महाराज सिंह कुठं बोलत असतात का? कीर्तनात ते बोलतात.
सांगते, बाकीची शंका करायची असते. वृत्तांतातून तुम्हाला काय निष्पन्न करायचंय, काय सिद्धांत सांगायचा आहे त्याच्यावरती महत्व दिलं पाहिजे. सिहीन म्हणजे काय हरकत नाही. त्या सिंहीने ना आपल्या 2 पिलावर त्या कोल्ह्याच्या पिलाचा सांभाळ केला की सिंहाची 2 पिलं त्या कोल्ह्याच्या पिलाला आपलाच भाऊ समजायला लागले. हळूहळू मोठे झाले. एक दिवस त्या जंगलामध्ये हत्ती आला आणि 3 पिलाने हत्ती पाहिला. सिंहाच्या पिलाच्या मनात विचार आला, हत्ती आला जंगलात, आपण 3 जण आहेत, चला आपण हत्तीची शिकार करू. हत्तीची शिकार फक्त सिंहच करतो, बाकी कोणी करत नाही. आपण शिकार करू असं मनामध्ये विचार आला. कोल्ह्याच्या पिलाने तिला पाहिलं, ते घाबरलं, ते पळत होतं, ते गुहेत जाऊनच थांबतो. या 2 सिंहाच्या पिलाने पण शिकार केली नाही. माघारी आले तिथून गुहेत आणि आईला म्हणजे सिंहिणीला गारण सांगायला, अगं आई, जंगलात आज हत्ती आला होता. बरं मग काय झालं? आम्ही त्याची शिकार करणार होतो, मग का नाहीत केली? का नाहीत केली? म्हणजे आगाई, आमचा एक भाऊ पळकून निघाला, आमचा एक भाऊ घाबरला, तो पळून आला आणि त्याच्यामुळे मग आम्ही पण नाही केली, आम्ही पण घाबरला. पळत घाबरला म्हणजे त्या कोल्ह्याच्या पिलाला आला राग. कोल्ह्याची पिली अशी असते, वस्तुस्थिती सांगितली त्याला राग येतो. कोल्ह्याच्या पिलाला आला राग, मला पळकुटा म्हणतात, मला घाबरला म्हणता. नाही मी पळकुटा नाही, घाबरला नाही, माझ्याकडे फार शक्ती आहे. कोल्ह्याचं पिलू कोल्ह्याचं पिलू फार शक्ती असं अभिमानाने म्हणतं. सिंहीने एक उत्तर दिलं ते फार महत्वाचे आपल्या सिद्धांतात. सिंहीन त्या कोल्ह्याच्या पिल्लाला उत्तर देते. सिंहीन म्हणजे, बाळा, शूरोशी कृतविद्योसी दर्शनीयोशी पुत्रक यस्मिन कुले तुम उत्पन्नो गजस्तत्र नाही. सिंहीन त्या कोल्ह्याच्या पिल्लाला म्हणजे, बाळा, तू शूर आहेस, तू हुशार पण आहेस, तू दिसायला देखणा पण आहेस, पण यस्मिन कुले तुम उत्पन्नो गजस्तत्र नान्यते. बाळा, तू ज्या कुळात उत्पन्न झालास ना, त्या कुळात हत्ती मारायची पद्धत नाही. हत्ती मारायचा असेल तर सिंह कुळातच यावं लागल. तसं देवाचं भजन करायचं असेल तर मानवाच्या शरीरातच यावं लागल. विठ्ठल देवाच्या प्राप्तीच्या साधण्यामध्ये असाधारण कारण असलं पहिली सामुग्री याच्याशिवाय देवाचा साक्षात्कार. आणि मानवाचं शरीर मिळणं सुद्धा फार दुर्लभ आहे. विस्तार जास्त नरदेह दुर्लभ जाणार, शतवर्षाची गणना, यामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा मग बोलना, हे दुर्लभ सुद्धा मिळणं आहे. याच्याशिवाय देवाचा साक्षात्कार नाही, पहिली सामुग्री. दुसरी सामुग्री देवाच्या प्राप्तीची, दुसरी सामुग्री देवाच्या प्राप्तीची ती आहे मुमुक्षुत्व. आमच्या पाठशाळेचं नाव काय? मुमुक्षु. मुमुक्षुत्वाचं काय? मुक्त होण्याची जी उत्कट इच्छा ज्याला आहे त्याला मुमुक्षु म्हणतात. दुसरी देवाच्या साक्षात्काराची सामुग्री आपल्या जीवनामध्ये, आपल्या अंतःकरणामध्ये जिज्ञासू अवस्था तयार झाली पाहिजे. अंतःकरणामध्ये एवढी तळमळ निर्माण झाली पाहिजे, मला देवाचा कधी साक्षात्कार होईल, मला देवाची कधी भेट होईल. देव
तुसावे सीमेची वाटे जे जे भेटे तयासी देव कृपा करील मग काय लाज राखेल. अंतकरणाची अशी अवस्था तयार झाली पाहिजे ज्याला त्याला विचारा वाटलं पाहिजे का हो देव माझ्यावरती कृपा करेल का, मला देवाची भेटी होईल का. अशा प्रकारची अंतकरणामध्ये व्याकुळ अवस्था तयार झाली पाहिजे. त्याच्याशिवाय देवाचा साक्षात्कार नाही. ही व्याकुळ अवस्था होणं ही भगवत साक्षात्काराची दुसरी सामुग्री आहे. आणि ही सुद्धा फार दुर्लभ आहे. मला सांगा आपली इतक्याला मनुष्य देह देत दुर्लभच आहे मानव देह. एवढ्याला भेटला पण एवढ्यातून जिज्ञासू अवस्था किती लोकांना मला देव भेटलाच पाहिजे. एवढी जिज्ञासू अवस्था झाली पाहिजे. ज्ञानेश्वर महाराज सांगतात कै हे बिरडे फिटेल कै तो स्वामी भेटेल ऐसे युगाहुनी वडील निमिष माझे संसार बंधन केव्हा सुटल, मला देवाचा साक्षात्कार कधी होईल. या व्याकुळ अवस्थेमध्ये एक क्षण आम्हाला युगापेक्षा मोठा वाटावा. एक क्षण गेलं तर युग गेल्यासारखं वाटतं. नवे नवे गुरुरे भाऊ सांगायचे अशी अवस्था व्हावी. आज देवाचा साक्षात्कार नाही झाला तर मी मरतो की काय, अशी अवस्था मी मरतो की काय, एवढी व्याकुळ अवस्था तयार केली. किती लोकांना आहे हो. मनुष्यानाम हजारो मध्ये एखाद्याला आहे. आता भगवान श्रीकृष्णांनी द्वापार युगामध्ये गीतेमध्ये सांगितलं हजारो मध्ये एखाद्याला. पण आता कलियुगात हजारात तरी सापडेल का, लाखामध्ये एखादा सापडेल. नाना महाराज आपल्या गीता वचनात बदल करता येईल का, येता येईल का, लाखामध्ये एखादा असं म्हणता येईल का. गीता वचनाचा तर आपल्याला बदल करता येणार नाही. आता परिस्थिती जर अशी जरी लाखात एखाद्याला आहे संगती कशी लावायची, संगती अशी लावायची हजारो मध्ये एखाद्याला इच्छा आहे. फक्त आता माणसात म्हणत नाही, हजारो कीर्तनकारामध्ये एखाद्याला इच्छा आहे मला देव कधी भेटेल. हजारो एखाद्याला मला देव कधी भेटेल, मला देव कधी भेटेल. ही दुर्लभ अवस्था आहे. तर एक एक कीर्तन एका लाखाचा मालक आहे, लाखाचा पैसे लाख लाख श्रोत्यांचा मालक आहे का नाही. त्याच्यामध्ये एखाद्याला किती दुर्लभ अवस्था आहे. आणि त्याच्याशिवाय साक्षात्कार ती अवस्था तयार झाली पाहिजे. किती व्याकुळ अवस्था झाली पाहिजे. एका महात्म्याने देवाकडे प्रार्थना केली. तो महात्मा म्हणतो देवा, श्रीमद भागवतात तो महात्मा म्हणतो देवा, देवाकडे प्रार्थना माझ्या मनाला तुमच्या दर्शनाची ओढ लागली पाहिजे. मनाला ओढ लागणं ही जिज्ञासा आहे. माझ्या मनाला तुमच्या दर्शनाची ओढ लागली पाहिजे. पण किती ओढ लागली पाहिजे. दोन तीन दृष्टांत दिले फार गोड दृष्टांत आहे, आपलं फार आवडतं. मागल्या त्याची दृष्टांत आहे. तो म्हणतो अजात पक्षा इव मातरम खगा संयम यथा वत्सतरा सुदार्ता प्रियम प्रियैव विशितम विचन्ना मनोरविंदाक्ष दृक्षते त्वा. भागवतामध्ये फार गोड वर्णन. तो महात्मा म्हणतो देवा माझ्या मनाला तुमच्या दर्शनाची ओढ लागली पाहिजे. पण किती पहिलं उदाहरण दिले तुम्ही, अजात पक्षा इव मातरम खगा म्हणजे काय का, नुकतीच जन्म झालेली एखाद्या पक्षाची लहान लहान पिलं, त्या लहान पिलांना त्यांची आई असलेली पक्षी झाडाच्या घरट्यात ठेवते आणि स्वतः मात्र चारा आणण्यासाठी दूर देशाला जाते. ती पक्षी चारा आणण्यासाठी दूर देशाला गेल्यानंतर ती घरट्यातील लहान पिलं आपली आई चारा घेऊन येण्याची वाट जेवढ्या आतुरतेनं पाहत असतात, आमच्याही कधी येते, आमच्याही कधी येते, आमच्याही कधी येते. त्या लहान पिलांना आई येण्याची जी आतुरता लागली तेव्हा तीच आतुरता माझ्या मनाला तुमच्या दर्शनाची लागली पाहिजे. खरं सांगा इतकी आतुरता लागली देव भेटणार नाही तो, तरी आतुरता लागणं फार दुर्लभ आहे, फार दुर्लभ आहे. ही देवाच्या प्राप्तीची सामुग्री आहे. दुसरं उदाहरण दिलं तरी आणखी बोल, किती आतुरता लागली पाहिजे देवा माझ्या मनाला तुमच्या दर्शनाची. तिने आपल्या शेतकऱ्याचं उदाहरण दिलं, आपल्या शेतकरी लोक तिने उदाहरण दिले संयम यथा वत्सतरा सुधारता. हा म्हणजे काय, नुकतीच प्यालेली 2 दिवसाची गाय त्या गायीचं दूध काढण्याच्या अगोदर आपण वासराला प्यायला सोडतो का नाही, सोडतात नाही तुमच्याकडे, वासरावाल्या गाय आहेत का तुमच्याकडे, बेगर
वासराच्या गाया जास्त. स्वामी सांगत असत ही गाय म्हणजे डुक्करच्या वासरावाली गाय समजा गावरात. त्या गायीचं दूध काढायचं असेल तर अगोदर वासराला प्यायला सोडावं. 2 दिवसाची झालेली गाय. मग शेतकरी काय करतो तर कुंट्याचं वासरू सोडतो आणि ते वासरू टन 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 उड्या मारत जातं. गायीच्या काशीत जाऊन 1-2 दुसऱ्या मारतं. 1-2 दुसऱ्यामध्ये गाय पाहणा सोडते. बरोबर ना? हो बिलकुल बरोबर. तुमच्यातला जर बोलत झाला आम्ही इथं आम्ही काळजी राहतो त्याच्यापैकी काय आम्ही सगळ्या गल्लीने बाजरी पण जमा केली. होय आबा खरं नाही. आता माहिती आमचं त्या गेले तात्या आबा आजची गल्ली उद्याची गल्ली आबाचा रथ राहायचा पहिलाचा आबा माहिती आहे का आपण आम्ही ज्वारी ती सेवा घडली म्हणून तो उभा आहे. ज्याला सेवा घडली नाही त्याला काही नाही घडलं. सेवा करणार तुमच्या गावातून आमची सेवा करतो. वासराला सोडल्याच्या नंतर ते वासरू टन उड्या मारत जातं. गायच्या काशीत येऊन घुसण्या मारतं. गाय पाहणं होतं. बरोबर ना? गाय पाहणं गायीनं पाहणा सोडल्यावर आता आणखी सगळ्याला माहिती गायीनं पाहणा सोडल्यावर तुम्ही वासराला पिऊ देता का महाग वडता? खरंय का? पिऊ दिल तर शेतकरी कसा पाहणा सोड्या करता तो वासरू सोडायचं लगेच महाग वड्याचा बरोबर तुम्ही खरं बोलतो. पहिल्यापासून खरं बोलतो. मग आपण वासराला महाग होतो गायला काय. आता आणखी एकदा माहिती त्या वासराला आपण महाग ओढत असताना ते वासरू आपल्याच महाग येतं का गायच्या काशीकडे ओढ खातो? बोला बोला सगळे बोला. गायच्या काशीकडे ओढ खातो. बरोबर एकदम. आता आणखी एकदा उत्तर द्या मला. त्या वासराची गायच्या काशीकडे जी ओढ असते ती ओढ तोंडावर पडेपर्यंत असते का आपण जसं कीर्तन आपल्यासारखं आपण कीर्तन तोंडावर पडेपर्यंत पोहोचतो का? चांगले तुम्हाला मी अजिबात काय सुद्धा करणार ते वासराची तोंडावर पडेपर्यंत तिकडे गेला. कुंट्यापर्यंत वासराला आलं तर त्याची ओढ कुठं असते तिकडेच असते. म्हणजे ते वासरू एवढं व्याकुळ झालेलं असतं गायच्या काशीपर्यंत पोहोचायचं. ते वासराची जी व्याकुळता आहे जी तळमळ आहे गायच्या काशीपर्यंत पोहोचायची देवा तीच व्याकुळता माझ्या मनाला तुमच्या दर्शनाची लागली पाहिजे. सांगा इतकी व्याकुळता लागली घेतलं तर तितकी व्याकुळता आपल्याला नाही का? तिसरं उदाहरण दिलंय आमचं संसार दिलं की प्रियम प्रिय व विषम विषन्ना किती देवा माझ्या मनाला ओढ लागली पाहिजे. उदाहरण दिले एखाद्या पतिव्रता स्त्रीचा पती काही कामानिमित्तानं दूर देशाला चालला 15 दिवसाचा पूर्वीचा काळ होता. तो पतिदेव जातानाच आपल्या पत्नीला सांगायचा मी या दिवशी महागारी येईल. सांगा खरं सांगा मध्यंतरी निरोप होतो बघा. वारीला पंढरपूरला गेल्यावर चंद्रभागेत स्नान केलं का चहा घेतला का असा गाव आपण निरोप चांगला पोचू का? आता पोचतो का नाही? 5-5 मिनिटाला आमचं कीर्तन संपत निघालो बरं का बसलो बरं का पोचलो बरं का मिनिटाला आपण निरोप पोचतो. पूर्वीच्या काळामध्ये एकदा वारीला गेला की तो वारीला तिथं पोचला की नाही तुम्ही दिशेला घातली की नाही तुम्ही झाड केलं नाही त्या निरोप पोचायची सोय होती का? म्हणजे त्या पतिदेवानं जातानाच आपल्या पत्नीला सांगायचं मी या दिवशी महागारी येईल. ज्या दिवशी पतिदेवाने येण्याचा दिवस सांगितला होता त्या दिवशी ती पतिव्रता स्त्री आपला पती येण्याची वाट एवढ्या आतुरतेनं पाहत असते तेव्हा तीच आतुरता माझ्या मनाला तुमच्या दर्शनाची लागली पाहिजे. एवढी जर आपल्याला आतुरता लागली तर देव भेटणार नाही का? ही देव प्राप्तीची ही व्याकुळ अवस्था हे सामुग्री आणि फार कमी लोकांना म्हणजे दुर्लभ आहे. दुसरी सामुग्री आणि तिसरी सामुग्री देवाच्या साक्षात्काराची महापुरुष संसर्ग हा संतांची भेट होणं ही तिसरी सामुग्री. संतांचा भेट
संतांचं सानिध्य हे देवाच्या अनुग्रहाची तिसरी सामुग्री आणि हे सुद्धा फार दुर्लभ. पहिली सामुग्री मनुष्य शरीर, दुसरी सामुग्री जिज्ञासू अवस्था आहे आणि तिसरी सामुग्री आहे संतांची भेट. ती संत भेट झाल्याशिवाय आपल्याही जीवनामध्ये देवाचा साक्षात्कार होणार. दोन सामुग्री आहेत, तर संत भेट नसेल तर साक्षात्कार. दोन सामुग्री आहेत, पण संत भेट आमच्यात कदाचित असंताच्या ठिकाणी संत सोबती होऊन जरी आमची संत भेट झाली तरी आमचं कल्याण होणार नाही. पण आम्ही एवढ्या बाबतीमध्ये भाग्यवान आहोत. आमची गणेश महाराज आम्ही एवढ्या बाबतीत फार भाग्यवान आहोत. कदाचित आम्ही महाराष्ट्रात शिकत असतो, फार लौकिकात नसतो, पण आमच्या जीवनामध्ये जे आम्हाला गुरुवर्य महाराजांसारखे भाऊ सारखे श्रीगुरु भेटले आपल्या जीवनामध्ये, याच्यासारखी मोठी श्रीमंती जगात होती. सगळ्यात मोठी श्रीमंती. का बरं? गुरुवर्य भाऊ एक वाक्य सांगायचे, गुरु रंगनाथ महाराज गुरुजींची या ठिकाणी पुण्यतिथी साजऱ्या झाल्या आपल्या. गुरुजी म्हणायचे, संसारिक जीवनामध्ये झालेलं एखादं नुकसान आज नाही उद्या कशाने तरी भरून येऊ शकतं. संसारिक जीवनातलं नुकसान भरून येऊ शकतं, परंतु गुरु करण्यामध्ये झालेली चूक कशानेच भरून येऊ शकत. आणि ती आमच्या जीवनामध्ये घडली जाईल, हे आम्ही स्वाभिमान करतो. गुरु करण्यात झालेली चूक कशाने भरून शकत. पण संत भेट आपल्या जीवनामध्ये घडली पाहिजे, आणि ती संत भेट सुद्धा फार दुर्लभ. किती दुर्लभ. चंद्रामृत सुखे सेववेल, आस्था जाता रवी धरवेल, बाह्य हेळा सागर तरवेल, परी त्या साधूची भेटी ना होईल का. पाठशाळेत आम्ही असताना पासून बरोबर येत होतो, तर विठ्ठल महाराज दरवर्षी पिंपरीला येतात. आम्हाला इतके दिवसातून यायला घेतलं. त्याच्यामुळे घडले माहिती काय, जो तुमचा गोड आवाज आहे ना, त्या गोड आवाजामध्ये घडलंय. त्याचं कारण सांगतो तुम्हाला. फार गोड होतो, परवाच मी पाठ करा. एका शास्त्रकारे फार गोड ते म्हणतात, वाक माधुर्यात सर्व लोकप्रियत्व, वाक पारुष्याच्य उपकारोपी नष्टः, किंवा लोके कोकिलेन प्रदत्तम, किंवा लोके गर्दभस्य अपराधः. एका शास्त्रकाराने ते म्हणतात, वाक माधुर्यात सर्व लोकप्रियत्व, वाणीच्या मधुरतेमुळं मनुष्य सर्व लोकांचा प्रिय होत. वाणीच्या मधुरतेमुळे मनुष्य सर्वांच्या लोकांचा प्रिय तो होत असतो. आणि वाक पारुष्यात उपकारोपी नष्टः, आणि आपल्या वाणीचा जर कठोरपणा असेल तर आपण उपकार केलेले सुद्धा नष्ट होत असतात. कठोरपणा असेल तर उपकार केले सुद्धा नष्ट होत असतात. तरी उदाहरण ते म्हणतात, किंवा लोके कोकिलीने प्रदत्तम, किंवा लोके गर्दभस्य अपराधः. लोकांसाठी कोकिलीनं काय दिलेलं नाही, गाढवानं लोकांचा काय अपराध केलेला नाही. गाढवानंही लोकांचा अपराध केला नाही, कोकिळीनंही लोकांना काय दिलं नाही. कोकिळा फक्त गोड गाते, पण कोकिळा आपल्याला प्रिय वाटते. गाढव किरकासवर जातोय, पण लोकांना नको वाटतंय. खूप अवघड आहे संत परी जगजेची करुणा केली. संत भेट होणं फार अवघड आहे. का बरं अवघड आहे? दोन रीतीने संत भेट अवघड आहे, आणि त्याच्याशिवाय देवाचा साक्षात्कार नाही. हरिप्राप्ती उपाय धरावे संतांचे ते पाय. त्याच्याशिवाय हरिप्राप्ती होऊ शकत नाही, त्याच्याशिवाय होऊ शकत नाही. पण दोन रीतीने संत भेट केली.
एक पहिली संत भेट दुर्लभ याच्या करता आहे की संत भेट होण्याकरता अनेक जन्माचं निष्काम पुण्य असावं. आणि ते कोणचं असलं पाहिजे, किती असलं पाहिजे याचा आणखी तपास. असं बोलणं झालं. बऱ्याच गोष्टीच्या प्राप्ती करता काय पुण्य सांगितलं. इंद्र व्हायचं असेल तर 100 यज्ञ करा. इंद्र होता नाही 100 यज्ञ हे इंद्र प्राप्तीचं साधन सांगितलं. हे पुण्य सांगितलं. 100 यज्ञ पुण्य असेल की तुम्ही इंद्र व्हा. आहे का नाही? काही पुत्र कामेष्टी यज्ञ केला की मुलगा होईल. काय कारिरिया केला की पाऊस पडत. म्हणजे अशी त्या त्या पुण्याची किती फलं सांगितली. संत भेट कशाने होईल असं पुण्य त्यांची तपास लागतात. तपासच लागत नाही. कोण पुण्य कोणा गाठी त्याची आई याची भेटी. त्यांची भेट झाली. कोणतं पुण्य होतं काय माहिती. याच्या पुण्याची आणखी माहिती शास्त्राला पण भेटली नाही की हे पुण्य केलं संत भेटत आहे. पण या रीतीने संत भेट दुर्लभ आहे. आणि दुसरी गोष्ट संत भेट दुर्लभ काय आहे. दुसरी गोष्ट आहे आमची बऱ्याच वेळेस असंताच्या ठिकाणी संतत्व बुद्धी होते आणि त्याच्यात आमचं आयुष्य संपवतं आणि प्रकृत होते. असंताच्या ठिकाणी संतत्व बुद्धी होणं याच्यासारखं फार मोठं नुकसान. का बरं होते, कशी होते आमची ज्ञानेश्वर महाराज फार गोड अभंग. ज्ञानेश्वर महाराज सांगतात तापत्रे तापली गुरु ते जीवसिती भगवे देखुनी म्हणती तारा स्वामी तव ते नेनोनी उपदेशाची रीती आन आन उपदेशिती थकले निश्चिती तैसे झाले. ज्ञानोबराच्या गात्यामध्ये अभंग गुरु रे भाऊने ज्ञानोबराच्या गाथा. ज्ञानेश्वर महाराज कोणे के प्राणी ज्ञानेश्वर महाराज तापत्रे तापली गुरु ते जीवसिती. तापत्रे संसार तापणी तापलेले लोक असतात. दुःख झाले असतं आहे की नाही. पैशाला पैसा लागणार नवरा बायको जुळाना असं तर कुठं नाही. महाराज लोकांच्या घरी असतं तसं नाही. संसाराचं स्वरूपच असते नाही का नाही. दुःखाने पीडित झाले असते काय लोक. एखादं म्हणतो महाराज काय करावं. एक दुःख झालं की दुसरं पुढे येते. दुसरं झालं की तिसरं दुःख पुढे येते. सुखच लागा ना संसारात. आपले नाना महाराजांसाठी म्हणतात त्यांना गुरु केला का तुम्ही. गुरु काय म्हणतात त्याला. गुरु केला का. गुरु केल्याचे सुख लागत नसतं. गुरु करा. गुरु करायचं आपल्याला. त्यांनी काय केलं भगवे देवपुरी मनती तारा स्वामी गावात कोणीतरी एखादा भगू वस्त्र धारण करून येतो. त्यांनी संताला ओळखलं का संत नाही असं ओळखलं का त्यांनी फक्त भगवे वस्त्र धारण केलेत असं पाहतो आणि लगेच दंडवत घालतो आणि म्हणतो तारा स्वामी माझा उद्धार करा माझं कल्याण करा माझी दुःख घालवा. कोणाला एखादा फक्त भगू वस्त्र धारण केलेला पाहतो आणि दंडवत टाकतो. तेवढ्यावर संत तो बुद्धी असं ठीक आहे का हे. आणि मग त्यांना वाटतं आता ही तारा स्वामी म्हटल्यानंतर काहीतरी सांगावं लागेल का नाही. काहीतरी सांगावं लागेल ह्याला. आणि मग ते सांगायला चालू करतात काय काय काही सांगतात तिकडे बिंब टाका तिकडे बिंब टाका आहे का नाही. मग आपली त्यात फसवणूक होते. आपल्याला उद्धार होत नाही. कशाप्रमाणे उद्धार होत नाही. ज्ञानेश्वर महाराज फार गोड दृष्टांत दिले जातात. ज्ञानेश्वरी ज्ञानोबरायचे सांगतात आधी निघाले काही दृष्टांत. ज्ञानेश्वर महाराज हक्का दृष्ट दिले आपली वृत्ती खटकन एकदम हक्का पडावं तशी आपली वृत्ती त्याच्यावर बांधली पाहिजे अशी दृष्टांत. ज्ञानोबाई दृष्टांत देतं त्याला कोणे के प्राणे सुधेने पिढला. एक जण भूक लागली होती आणि भूक लागली आणि म्हणून त्याने काय खावं म्हणून बघत होता इकडे काय खावं त्याला दुसरी रुटीची झाड असतात रुटीची आहे का. रूट कळते तुम्हाला. रुटीला अशी गोल गोल फळं येतात का. त्याला ती फळं दिसली त्याला वाटतं चांगली फळं सापडली तर आपल्याला खायला बघा. त्यांची फळं तोडली गरबडी फार भूक लागली होती ना आणि ती फळं तोडली. मला सांगा फळं तोडलं तर काय निघतो कापसासारखं निघतो. तर काही निघतं का चांगलं कापसासारखं निघतं. मग मला सांगा त्या फळापासून फसवणूक झाली का पोट भरलो फसवणूक झाली नाही. आणि कोणे के पाणी सुधेने पिढला म्हणून दोडे तोडू गेला खाऊ बैसे तो नुसती रुई उडे थकरे निश्चिती तैशी झाली. खायला कापूस मिळणार फसवणूक झाली की नाही. तसं असंताच्या ठिकाणी संत फसवणूक. आणखी एक उदाहरण दिले फार बोलणार. कोणे के प्राणी प्रवासे पिढीला स्नेहाळो तो देखला बिबवा तू तयाचे स्नेह लाविता अंगी तुझला सर्वांगी तैसे झाले. एक जण प्राणी लांबून चलत आला पंढरपूर चलत आला गेला तिला करत नाना महाराज चलत माघारी आला. चालून पाय सुजले अंग सुजलं त्याचं हातपाय दुखायला लागले
आणि मग विचारलं एक जणाला, तेव्हा आमचं सगळं अंग दुखायला लागले चालून चालून, काय करावं? आमच्या रूपाने सांगून टाकलं त्यांना, तेल लावून चोळा की म्हटलं. काय सांगितलं आम्हाला? फक्त तेल लावून चोळा म्हणजे बरं वाटेल. तरी तेल शोधायला लागला, तेल कुठे भेटते स्वतः त्याला बिब्याचं तेल सापडलं. कशाचं तेल सापडलं? मग त्याचा आनंद झाला. बिब्याचं तेल घेतलं, सगळ्या अंगाला चोळलं त्याने बिब्याचं तेल. मला सांगा, त्या बिब्याच्या तेलाने तुझं अंग दुखायचं राहिलं असेल का जास्त लागलं तू? फसवणूक झाली का नाही? ही जशी फसवणूक आहे तशी असंताच्या देखील संत बुद्धी आमची फसवणूक होत असते. या रीतीने एक संत भेट आपल्या जीवनामध्ये दुर्लभ आहे. याच्याकरता या रीतीने संत भेट दुर्लभ असल्यामुळं अवघड आहे. त्याच्याशिवाय ईश्वराचा साक्षात्कार नाही, भगवंताचा साक्षात्कार नाही. याच्याकरता गरजेचं आहे. ती ज्या रीतीने घडत त्या रीतीने घडत. म्हणजे काय? आपल्या जर एखादा महात्मा दिसला, उमटती ठसे ब्रह्मप्राप्ती अंगी दिसे, त्याच्या अंगावरती ब्रह्मप्राप्तीची चिन्ह दिसायला लागली, ब्रह्मरूप झाल्याची चिन्ह आम्हाला दिसायला लागली. भजन महाराजसारखी अवस्था भजन सुरूच वाटत नाही अशी अवस्था आहे. गुरुरे भाऊ सारखे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असताना, बेशुद्ध असताना वेदांत वाक्य बरळणं ही उमटती ठसे, ही ठसे एक ब्रह्मप्राप्ती झालेली, परमात्मा स्वरूप झाल्याची ठसे. आणि सोलापूरला होते ते स्वतःच हॉस्पिटलला हो बेशुद्ध अवस्थेत करायला लागले. काय बरोबर होती ना तेव्हा? हो म्हणले, पारमार्थिक दृष्टीने विचार करायला गेला तर या जगाची प्रतीती येतच नाही, पण द्वैत सिद्ध होतच नाही. हा द्वैतच सिद्ध आहे, हा गुरुदेव भूंचा बेशुद्ध अवस्थेतला निश्चय होता. जर बेशुद्ध अवस्थेतला हा निश्चय असेल तर आताचा काय निश्चय असेल? जाऊ दे, आताचा पण माझा तो आपल्या सिद्धांत गुरुदेव स्वामी सांगत असते, तिन्ही कालात एकच निश्चय जेव्हा असतो तेव्हाच खरी ब्रह्मज्ञानाची प्राप्ती. स्वप्नामध्ये सुद्धा तोच निश्चय असला पाहिजे, जागृतीत सुद्धा तोच निश्चय असला पाहिजे, आणि सुसुप्त अवस्थेत झोपेत सुद्धा तोच निश्चय असला पाहिजे. नव्हे नव्हे, स्वप्नामध्ये हे स्वप्न आहे असं वाटायला लागलं की समजायचं ब्रह्मज्ञानाची प्राप्ती. आपल्या स्वप्नामध्ये कधी स्वप्न असं वाटतं का? जागा झाल्यावर माहित होतं की स्वप्न होतं, स्वप्नात आपण बिल्डिंग बांधली होती. स्वप्नाची स्वप्नी पांढरोग आहे का नाही? पण हे स्वप्नात कळतं का? स्वप्नात कळणं ही ब्रह्मप्राप्तीची संगे. अशी ब्रह्मप्राप्ती असते साधू पुरुष जर आपल्या जीवनामध्ये दिसायला लागली, त्याची चिन्हांकित असे संत दिसायला लागले, तर ती संत संगती घडण्याकरता त्यांच्या घरचा पुत्रा होण्याचा प्रसंग आला तर पुत्रा व्हा, समागम एखादे परी व्हावे त्याचे द्वारी श्वानयती
महाराजांच्या पहिल्याच्या संत समागम एखादी म्हणजे कुठल्याही रीतीने संत संगती घडत. शेवटी सांगितलं त्यांच्या घरचा पुत्राहून संत संगती घडत असेल तर पुत्राहून संत संगती घडत. तर संत संगती सोडवत का हो? असं कशाही रीतीने संत संगती घडून कुणाचं कल्याण झालं का? हो झालं. अनेक उदाहरण कशाही रीतीने संत संगती घडू द्या. अनेक उदाहरण सांगितलं जातं. एक गरीब माता होती आणि तिचं एक लहान छोटस बाळ होतं. वडील वैकुंठवासी झाले होते लहानपणी आणि गरीब परिस्थिती असल्यामुळे माता कुठेतरी काम करायची आणि त्या मुलाचा सांभाळ करायचा. पण एक दिवस असा सणावाराचा दिवस सण होता. सगळ्या गावामध्ये आनंदाचं वातावरण होतं. गोडधोड जेवण घरोघरी चाललं होतं. पुरणपोळ्याचा स्वयंपाक घरोघरी चाललेला होता. पण ते आईला मात्र त्या बाळाच्या त्याला पुरणपोळी खाऊ घालणं शक्य नव्हतं. परिस्थिती गरीब होती. अशी महाराज काहीची परिस्थिती काय खाऊ अशी असते आणि काहींची परिस्थिती काय खाऊ अशी असते. काहींची परिस्थिती काय खाऊ, काहींची काय खाऊ, काय खाऊ, बरेच खाऊ, कौमराची भाजी खाऊ अशी नसते. काय खाऊ अशी कायची परिस्थिती काय तिची काय खाऊ अशी परिस्थिती. पण तिला वाटलं सणाच्या दिवशी तरी आपल्या मुलाला पुरणपोळी खाऊ घातली जायचं. काय करावं परिस्थिती नाही. शेजारच्या काकूकडे गेले. काकूला सांगितलं थोडीशी हरभऱ्याची डाळ द्या, थोडं गव्हाचं पीठ द्या, थोडासा दूध द्या, माझ्या मुलाला आज मला पुरणपोळी खाऊ घालायची. शेजारच्या काकूला दया आली. तिने ती सामुग्री दिली. तिनं घरी आणलं, तिची पुरणपोळी बनवली आणि आपल्या मुलाला खाऊ घातली. मुलानं पुरणपोळी खाल्ली. एवढा आनंद झाला त्या मुलाला, इतकी पुरणपोळी आवडली. दुसऱ्या दिवशी सकाळी त्या मुलाने आईला सांगितलं, आई आजच्यासारखीच मला पुरणपोळी फार आवडली, मला कालच्या सारखीच पुरणपोळी बनवून दे. आईने सांगितलं, बाळा पुरणपोळी तुझं सणालाच असते, सण झाला काल, आज पुरणपोळी नसते. कारण परिस्थिती नसते. कालच्या पुढचं शेजाऱ्यातून मागून आणलं होतं, आज काय घालू शकत होते. नाही बाळा सण झाला, आता पुरणपोळी नसते, आता आपलं रोटी भाजी भाकरी काय असेल ते आपल्याला खावं लागेल. नाही मला पुरणपोळी दिली तरच मी खाईल, नाहीतर मी जेवणार. बाल हट्ट, स्त्री हट्ट, राज हट्ट, त्या हट्टाच्या पुरपुरात काही चालत नाही. एकदा एखाद्या राजाने एखाद्या गोष्टीचा हट्ट धरला, प्रजा किती जरी ओरडली तरी राजाचा हट्ट मोडत. एखाद्या स्त्रीने किती एखादा जर हट्ट धरला, नवऱ्याला तुम्ही किती का हलवायला ते सोडतच नाही. मला हार पाहिजे जेवत नसतं. काय करायचं म्हणजे अशी अवस्था होती. स्त्री हट्ट, बाल हट्ट आहे. बालकाने एखाद्या गोष्टीचा हट्ट धरला, आपण किती जरी समजून सांगितलं तर त्याला लक्षात नाही पाहिजेच नाही. पुरणपोळी पाहिजे, जेवणारच नाही म्हटलं. आईने चिंता वाटली, काय करावं. आपल्या घरी परिस्थिती नाही. शेजाऱ्याकडून आपण किती दिवस मागून आणणार. काल सणाच्या निमित्ताने मागितलं, आता कसं मागणार. एक दिवस गेला, 2 दिवस गेला, 3 दिवस गेला, मुलाने अन्नाचा कण पोटात. जरा सांगा, जर मुलगा 3 दिवस जेवणार नसेल, आई जीव असेल, जीवली असेल तर ती आई का. मुलगा खातो आई जेवण, आई नाही जेवणार. तिच्याही अन्नामध्ये, तिच्याही पोटामध्ये अन्नाचा कण नाही. काय करावं, मुलगा जेवत नाही. आता पुढे चालत तिच्या कानावरती गोष्ट पैठणला एकनाथ महाराज राहतात. त्यांच्या घरी रोज दुपारी देवाला पुरणपोळीचा नैवेद्य आणि तो नैवेद्य दाखवला की जमतील तेवढ्या भाविकांना प्रसाद असतो, जेवण असतं. गोष्ट तिला कळाली. घरी मुलगा उपाशी राहण्यापेक्षा हाताला धरलं, नाथ महाराजांनी नाथांचं दर्शन घेतलं. त्या मातेनं नाथांना सांगितलं, माझा मुलगा तुमच्याकडे ठेवायचा आहे. ठेवायचंय म्हटल्यावर नाथ महाराज म्हणजे त्याला काय तपवा शिकायचंय का. तिने सांगितलं नाही, तपवाच नाही शिकायचं. मग त्याला गायन शिकायचंय का. तिने सांगितलं नाही, गायनही नाही शिकायचं. मग त्याला कीर्तनकार व्हायचंय का. नाही, त्याला कीर्तनकारही नाही व्हायचं. मग ठेवायचंय कशासाठी. तिने सगळी हाती सांगितले, काही नाही, फक्त तुमच्या घरच्या पुरणपोळ्या खायचं. त्याच्या ठेवायच्या म्हणजे पुरणपोळ्या खायचं ठेवायचं आहे. नाथांनी परिस्थिती ऐकून घेतली, जाऊ देतात. त्या पोराचं नाव होतं गावबा. पोराचं नाव काय होतं,
गावबा. मग नाथांच्या रोज दुपारी नैवेद्य दाखवला की गावबा पंक्तीला बसायचा, टापून पोळ्या खायचा, पुन्हा झोपायचा गावबा. हरिपाठाला नसायचा, कीर्तनाला नसायचा, काकड्याला नसायचा, कशालाच नसायचा, फक्त पंक्तीला दिसायचा. कोण? गावबा. फक्त पंक्तीला दिसायचं गाव, झोपायचा दिसायचंच नाही गाव. असं रोज चाललेलं. पण नाथ महाराज पैठणच्या लोकांना रामायण सांगत होते. रामायणाचं लिखून आवाज आपलं रामायण असं या वर्षी आहे का? सांगा फार गोड. आणि मग ते रामायण लिखाणं चालू होतं नाथ महाराजचं. नाथ महाराजांची सगळ्या लोकांना म्हणते, आता माझं या लोकांना कार्य संपलंय, मला आता वैकुंठ धामाला आमच्या बरोबर लोकांना, देवाच्या लोकांना आम्हाला जायचंय म्हटलं. लोक म्हटले महाराज कसं संपलं, मग रामायण अर्ध राहिले का अजून, एवढं रामायण तरी पूर्ण लिहा आणि मग जा. मी कोण लिहायचं म्हणजे रामायण? नाथ महाराज सहज म्हणजे राहिलेलं रामायण माझा गावबा लिहून. कोण म्हणले? गावबा कशाला नसते, हरिपाठ नसते, पारायण नसते, कीर्तनाला पण नसते, त्याला काय रामायण लिहायचंय? नाही नाही म्हणजे माझा गावबा गावबा हीच नाथ महाराज सांगितलं. नाथ महाराजांनी जर समाधी घेतली तर त्या लक्ष्मण शक्तीच्या काही अध्यायापासून पुढं गावबाचं लिखाण ऐका. आणि मागचं नाथाचं तिथून पुढं गावबानं राहिलेलं रामायण दिलं. जशी नाथ महाराजांनी ओळी दिली होती तशाच पद्धतीच्या ओळ्या गावबाच्या आहेत. मला सांगा, गावबा नाथांच्या घरी रामायणाचा अभ्यास करायला राहिला होता का पोळ्या खायला? पोळ्याचा संत समागम एखादी परी पोळ्या खाण्याच्या निमित्तानं राहिला, पण राहिलेलं रामायण लिहिण्याचा अधिकार प्राप्त झाला. हा संत संगतीचा परिणाम आहे. विठ्ठल पोळ्या खाण्याच्या निमित्तानं घडली संगती, तरी रामायण लिहिण्याचा अधिकार प्राप्त करणे कुठल्याही रीतीने घडू द्या. आणखी एक उदाहरण नाही, कुठल्याही रीतीने घडू द्या. फार गोडी रामायणाचं एक उदाहरण आहे. कुठल्याही रीतीने घडू द्या. हनुमंतराय सीतामातेचा शोध घेण्यासाठी उड्डाण केलं हनुमंतरायने आणि लंकेत गेले नाही. लंकेत गेल्यानंतर हनुमंतरायने लंकेत उतरले. फक्त सीतामातेचा शोध त्यांना घ्यायचा नव्हता, लंकेची पण पूर्ण माहिती त्यांना घ्यायची. ते लंकेत तिकडे तिकडे फिरत होते, पण कसे लपत छपत फिरायचे. लपत छपत फिरताना एका द्वारावरती एका लंकेनं म्हणजे राक्षसीनं हनुमंतरायला पाहिले. आणि त्या राक्षसीनं पाहिल्या राक्षसीन म्हणते हनुमंतरायला, काय रे कुठं निघालास असा चोरासारखा? तुला माहित आहे का या लंकेतला चोर म्हणजे माझं खाद्य. तो म्हणजे राक्षसीन म्हणजे हनुमंतराय, लंकेतला चोर म्हणजे माझं खाद्य. चोर जर तुझा खाद्य असेल तर तू आधी रावणाला खायला पाहिजे होतं. पहिला चोरटा कोण आहे? रावण. त्याला रावणाला खायला पाहिजे होतं. त्यांच्या तिथे जाऊन त्यांना आडू बोललं, राग आला असेल त्यांची. खोटं जरी असलं तरी खरंच म्हणाला असेल त्यांच्या तिथं. राग आला लंकिनीला, लंकिनीला हनुमंतरावची झडप मारली. झडप मारल्यामध्ये हनुमंतरावची धरली, लंकिनीच्या तोंडावर मारली राक्षसीला. तोंडावर मारल्या ते राक्षसीने 2-4 पलट्या खाल्ल्या तरी रक्तबंबाळ तोड झालं, नाक फुटलं, दात पडले आणि रक्तबंबाळ रक्त तोंडातून व्हायला लागलं. कशी कशी ती उठली तर कशी तिच्या चेहऱ्यावरून ब्रह्मानंद ओसंडून लागला. एवढी आनंदित झालेली होती ती लंकीन, इतका आनंद तिच्या चेहऱ्यावरती वाहत होता. रक्त गळतय तरी तिच्यावरती काय होती? आनंदित होती. का आनंदित होती काय माहितीये का? त्याचं कारण तुम्ही एका दुनियात सांगितलं किंवा हिंदी साधा पाठ नाही, तसाच एक भागवताचा एक श्लोक होती. ते लंकीन म्हणते हनुमंतरायाला, तुला या आमलवे नापी स्वर्गम न पुनर्भवम भगवत संगी संगस्य मर्त्या नाम हा. लंकीन हनुमंतरायाला म्हणते, हनुमंतराय एका पारड्यामध्ये सगळ्या विषयाचं सुख, वैकुंठातलं सुख, स्वर्गातलं सुख आणि मोक्षाचं सुख सुद्धा एका पारड्यात टाकलं. आणि एका पारड्यामध्ये एका क्षणाच्या संत संगतीचं सुख जरी टाकलं तर कोट्यवधी सुख सुद्धा एका क्षणाच्या संत संगतीच्या सुखाची तुलना करू शकत नाही. ते सुख मला मिळालं. मला सांगा, त्या राक्षसीला संत संगती मुक्ती मारण्याच्या निमित्तानं घाललाय संत संगती. एखादी परी कुठल्या रीतीने घालला तिला संघ? मुक्ती मारण्याच्या निमित्तानं संत संघ घडला तर तिला मोक्षापेक्षा जास्त सुखाची अनुभूती आली. तुकोबराने आम्हाला सांगितलं, संत समागम एखादी परी ज्या रीतीने घडेल त्या रीतीने संत संगती
करा विठ्ठल विठ्ठल बुक्की मारण्याच्या निमित्तानं जर संत संघटला तरी कल्याण करायचं. बुक्कीने मारण्याच्या निमित्तानं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही का? संतांचं हृदय संघाचा संत संगत जी आपल्याला फार आवश्यक आहे ती आपल्याला मिळाली मदन मार्ग रूपाने गुरुवारी भविष्य रूपाने मिळाली फार गरज आहे. काही अलीकडे बुद्धिजीवी लोक म्हणतात आम्ही कोणाला खोटं बोलत नाही, आम्ही कोणाला फसवत नाही, आम्हाला संत संगतीची काही गरज नाही. अरे फार चांगल्या चांगल्याला संत संगतीची गरज आहे. आमचं तुमचं सामान्य लोक किती चांगल्या चांगल्याला सत्संगीची गरज आहे. संत संघ जर घडला नाही तर प्रत्यक्ष देव समोर पाहिला तर देव कळत नाही. देवाला पाहून सुद्धा देव कळत नाही. देवाचं चरित्र पाहून सुद्धा देव कळत नसतो. देवाचं चरित्र संत संघामध्ये ऐकून देव कळत, ऐकून कळत. उदाहरण सांगतो तुम्हाला, पाहून सुद्धा कसं कळत. चांगल्या चांगल्याला भ्रांती होती. आपलं जाऊ द्या, चांगल्या चांगल्या किती चांगल्याला ऐका. सीता मातेचं रावणाने हरण केलं, चोरून घेऊन गेला सीता माते. आणि हरण झाल्यानंतर प्रभू रामचंद्र मोठ्याने रडायला लागले. हा सीते, हा सीते, कुठेच तू मला का सोडून गेली? झाडांना विचारायचे प्रभू रामचंद्र माझी सीता पाहिली, वेलींना विचारायची माझी सीता पाहिली का, दगडाला विचारायची माझी सीता पाहिली का, रडायचे प्रभू रामचंद्र. मार्गाला आणतो अनुभव नाही संसारात पाहिजे कधी रडा लागतो. रडायचे प्रभू रामचंद्र सुद्धा मोठे मोठे रडायचे, हा सीते, हा सीते. आणि इकडं भगवान महादेव, भगवान शंकर प्रभू रामचंद्र ध्यान करत होते. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. भगवान महादेव प्रभू रामचंद्र इकडे प्रभू रामचंद्र बायकोसाठी रडते. पार्वती माता जवळच बसलेल्या होत्या महादेवाची. पार्वती माता म्हणल्या महादेवाला, खरं तो तुम्ही भोळे ती भोळेच बघा, तुम्हाला काही कळत नाही. जुनीच पद्धत आहे आबा म्हणायची, तुम्हाला काही कळत नाही म्हणायची जुनीच पद्धत आहे. महादेव आपल्याला कोणी म्हणलं तर काय अडचण नाही. खरं तुम्ही भोळे ते भोळे, तुम्हाला काही कळत नाही बघा. भगवान महादेव म्हणजे काय झालं पार्वती? पार्वती म्हणजे आहो तुम्ही त्याचं ध्यान करताय, ती बायकोसाठी रडतोय, त्याची बायको कुठे गेली त्याला माहित नाही. ते कुठं देव असतो का म्हणून तुम्ही त्यासाठी रडायला लागले? आपलं ध्यान करत नसते त्याचं, ती रडतंय बायकोसाठी म्हणजे. महादेव म्हणजे पार्वती तुला नाही प्रभूची लीला करायची. आणि पार्वती माता कशी कळत नाही म्हणजे आताच जाते म्हणजे, आणि त्याची परीक्षा घेते म्हणजे. मग काय पार्वती मातेनं हुबेहूब सीता मातेचं रूप धारण केलं आणि भगवान प्रभू रामचंद्र समोर आले. समोर आल्यानंतर प्रभू रामचंद्रांनी पार्वती मातेकडे पाहिल्या कितीच्या रूपात होत्या. पहिल्या प्रभू रामचंद्र म्हणजे काय मातोश्री कधी आलात? आता एवढं पार्थ रंगवलेलं होतं ना, आल्याला ओळखल्यावर फोटो काढायसारखा चेहरा झाला असेल पार्वतीचा. पार्वती मातेचा गर्वाचा हरण जायचं. मला इथं मुद्दा हा सांगायचा आहे, पार्वती मातेसारख्याला देवाचं चरित्र कोण देव करायला पाहिजे. तुमची आमची काय घेते? पार्वतीला सुद्धा देवाचं चरित्र पाहून करायला नाही, देवाचं चरित्र संत संघामध्ये ऐकून कळतात. आणखी एक उदाहरण, देवाचं चरित्र हे पाहून कळत नसतं तर देवाचं चरित्र ऐकून कळत. आणखी एक उदाहरण रामायणात दिसत. प्रभू रामचंद्राला इंद्रजितानं लक्ष्मण महाराजाला आणि प्रभू रामचंद्र इंद्रजितानं रामाने नागपाशात बांधलं होतं. बरोबर, नागपाशात बांधलं होतं. नागपाशात बांधलं होतं आणि ते नागपाशात सोडवण्याकरता गरुड आला होता. गरुड असाय महाराज, गरुडाचं वर्णन शास्त्रात असं आलं, गरुडाने नुसता पंखाचा फिडत्कार केला तर त्याच्यातून सामवेदाचा ध्वनी फिडत्कारातून सामवेदाचा ध्वनी एवढा ज्ञानी करू. नित्य भगवान त्याच्यावरती पाय ठेवून बसतात, एवढा गरुडाचा अधिकार आहे. गुरु जेव्हा प्रभू रामचंद्र लक्ष्मणला सोडवायला आला ना, अशा गरुडाला सुद्धा भ्रांती झाली. तो गरुड सुद्धा म्हणतो मी नसतो तर ह्यांचं काय झालं असतं. येतं तुमच्या लक्षात? गरुडाला सुद्धा काय वाटतं, मी नसतो तर ह्यांचं काय झालं असतं. ही भ्रांती गरुडाला झाली, ती भ्रांती देवाचं चरित्र पाहून झाली. देवाचं चरित्र पाहून कळत नसतं, देवाचं चरित्र ऐकून कळत असतं. आणि मग गुरु नसतं ज्यावेळेस काक पृथ्वी ऋषींच्या सानिध्यात गेला
गेला तेव्हा गरुडाला भगवंताचं महात्म्य कळालं. विठ्ठल म्हणून महाराज सांगतात अशी संत संगती घडल्याशिवाय देव तुला कळत सुद्धा याच्याकरता संत संगती गरजेची आहे. या रीतीने घडत त्या रीतीने घेऊन घ्या. किती व्हावे त्याचे द्वारे याचे त्याच्याकरता पुत्रा होऊन राहण्याचा प्रसंग आला. पुत्रा व्हा पण संत संगती सोडू नका. बघा किती सांगितलं पुत्रा होण्यासाठी सांगितलं. पुत्रा व्हा. आमच्या तर अपेक्षा संतांच्या घरी गेलो संतांनी आम्हाला खुर्ची द्यायला पाहिजे होती. आमची दाद्यावर कसंही करतात का नाही. किती अवघड परिस्थिती आहे. पुत्र होण्यासाठी सांगितलं पुत्र व्हा पण संत संगतीत. का बरं पुत्राहून जरी संत संगतीत गेलात तर तिथं तुम्हाला राम नाम चित्रवून महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये संत संगतीचा लाभ सांगतात. पुत्राहून जरी संत संगती घडण्याचा योग आला तर काय लाभ? तेथे राम नाम होईल श्रवण घडेल भोजन उच्चिष्टाचे. त्या ठिकाणी तुम्हाला राम नामाचं श्रवण घडेल. का भाग्यवंता घरी भजन. भाग्यवंत संतांच्या घरी काय चालू असणार? भजन चालू असणार. रामनामाचं चिंतन चालू असणार. काय ऐकायला भेटणार तिथं? एकामेकाला शिवाय दिलेला ऐकायला भेटणार. पहिला लाभ आहे रामनामाचा श्रवण. रामनामाचा उच्चार जितका महत्वाचा तितकाच रामनामाचं श्रवण सुद्धा. उच्चार किंवा श्रवण हे दोन्ही श्रेष्ठ आहे. का रामनामाचं श्रवण होईल ते आमच्या कल्याणाला कारणीभूत असलेलं रामनाम. आणि दुसरा परिणाम काय? घडेल भोजन उच्चिष्टाचे. उच्च खायला भेटेल. उच्चिष्ट खायला भेटल. संतांच्या घरी पुत्राहून राहण्याचा प्रसंग आला. उच्च खायला भेटेल. उच्च दोन प्रकारचे. एक प्रसादाचं उच्चिष्ट आहे. प्रसादाचं उच्चिष्ट आहे त्यानंही आमचं कल्याण आहे. आणि दुसरं आहे ज्ञानाचं उच्चिष्ट त्यानंही आमचं कल्याण आहे. प्रसादाचंही उच्चिष्ट भेटलं पाहिजे आणि ज्ञानाचंही उच्चिष्ट. प्रसादाच्या उच्चिष्टाचं कल्याण होतं. वेळ कमी दृष्टांत सांगत
महाराज. विकासकर महाराज आहेत. जरा दिल्लीत गेले होते, जरा 500 होते. आम्ही महाराज आहोत अशा अभिमानात करीत राहतात आमच्यासाठी. फार मोठे अध्यक्ष आहेत महाराज. अभिमानात करीत आमचे गुरु महाराज राहतात, आमचे स्वामी राहतात, आमचे गुरु गणेश महाराज राहत नाहीत. नाहीतर अलीकडे 2-4 अभंग पाठ असतात, जॅकेट शिवाय पाहिलेच नाही महाराज. हा लय अवघड आहे. पण आमच्या पाठ्याचा एवढे विद्वान, एवढे ज्ञानी लोक, पण साधा आपल्या घरच्या सारखं राहतात. आपल्यापर्यंत जायची तयारी होती हे का नाही. किती अवस्था आहे, प्रेमाची अवस्था आहे, अभिमानाची अवस्था आहे. महाराज सांगतात उच्चिष्ट असं होतं, घडेल भोजन उच्चिष्ट, प्रसादाचं उच्चिष्ट मिळालं तरी कल्याण. आणि ज्ञानाचं उच्चिष्ट म्हणजे काय? संत मुखातून आलेलं ज्ञान हे संताचं उच्चिष्ट. त्रैलोक्यातलं सगळं ज्ञान व्यासांच्या मार्फत जगापर्यंत आलं, त्या त्रैलोक्यातल्या सगळ्या ज्ञानाला व्यासोच्चिष्ट म्हणतात. म्हणून महाभारती जे नाही ते नोहेची लोकीतीही, या कारणे म्हणिपे पाहि व्यासोच्चिष्ट जगत्रय. व्यासांचं उच्चिष्ट त्रैलोक्यातलं ज्ञान. आम्ही जे कीर्तन सांगतो काहीतरी, हे गुरु रे भाऊंचं, गुरु रे महाराजांचं, गुरु स्वामींचं, गुरु रे गणेश महाराजांचं उच्चिष्ट. त्यांच्या मुखात आलं याचा अर्थ ते काय उच्चिष्ट. आणि ते ज्ञान किती श्रेष्ठ आहे. ते ज्ञान एवढं श्रेष्ठ असतं, एवढं श्रेष्ठ असतं. ते ज्ञान आम्हाला गुरुदेवांनी दिलं, महाराजांनी दिलं सगळ्या समाजाला. हे सामान्य विद्या नाही. जगात 14 विद्या 64 कला आहेत, पण सगळ्या कलामध्ये, सगळ्या विद्यामध्ये श्रेष्ठ विद्या कोणती असेल तर ती ब्रह्मविद्या आहे. ब्रह्मविद्या आम्हाला महाराजांनी, गुरुदेव भाऊंनी दिली. हे ब्रह्मविद्या किती श्रेष्ठ आहे. भगवान श्रीकृष्ण अर्जुन सांगतात, अर्जुना हे ब्रह्मविद्या, हे ब्रह्मज्ञान मी तुला सांगतोय, पण कसं हे? राजविद्या राजगुह्यम पवित्रमिदमुत्तमम. काय देवाची विशेषणता. ही विद्या जी सांगतो, ही विद्या सामान्य विद्या नाही, राजविद्या. सगळ्या विद्यामध्ये राजा विद्या आहे. हे गुह्य किती? राजगुह्यम. सगळ्या गुह्यामध्ये राजा गुह्य हे ब्रह्मविद्या. त्या मला गुरुदेव राजगुह्य, सगळ्या गुह्यामध्ये गुह्य राजा गुह्य हे. ज्ञानोबरायांच्या अगोदर हे ज्ञान असं होतं, एक शिष्य एक गुरु, एका गुरुने एकच शिष्य करायचं, त्यांनाच एवढं ज्ञान सांगायचं. त्या शिष्याने पुन्हा एकच शिष्य करायचा, त्याला ज्ञानाला ज्ञान सांगायचं, बाकीच्याला हे ज्ञान मिळत. पण ज्ञानोबरापर्यंत ही ज्ञानाची परंपरा आली. आणि ज्ञानोबरांनी काय केलं? प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्माची केले विश्व ब्रह्माची ज्ञानेश्वर महाराज मात्र राजगुह्य प्रगट गुह्य बोले, सगळ्याला हे गुह्य ज्ञान प्रगट केलं, आमच्यापर्यंत आलं. म्हणून आज आम्ही ते सामुदायिक ज्ञानेश्वरी पारायण करतो. नाहीतर एका कुठेतरी गुहेत एकाच गुरुने एका शिष्याच्या डोक्याचा हात ठेवायचा प्रकार झाला असता. सामुदायिक ज्ञानेश्वरी पारायण आपल्या इथे घडतं म्हणून ते संतांचं उच्चिष्ट आहे. या संतांच्या उच्चिष्टानं आम्हाला जीवनमुक्त अवस्थेपर्यंत प्राप्त होते. आम्हाला मुक्त दशेपर्यंत जायचे. आम्हाला मीची ओळख करून घ्यायची. मी कोण आहे ओळख या संतांच्या उच्चिष्ट ज्ञानानं आम्हाला मीची ओळख होते. तर मी कोण हे सुद्धा आम्हाला कळत. मीची ओळख होण्याकरताच आम्ही जगलं पाहिजे. गुरुदेव भाऊ एक वाक्य सांगायचे गुरुजीच्या भाषेमध्ये. गुरुजी म्हणायचे माणसानं वारकरी झालं पाहिजे. गुरुजी म्हणायचे माणसाने वारकरी झालं पाहिजे, पण वारकरी कशा करता झालं पाहिजे? ऐका गुरुजींचं वाक्य. गुरुजी म्हणायचे माणसानं वारकरी श्रीमंत होण्याकरता होऊ नये, माणसानं वारकरी लोकमान्य होण्याकरता होऊ नये, माणसानं वारकरी महाराज होण्याकरता होऊ नये, माणसानं वारकरी मी कोण आहे कळण्याकरता व्हावं. मीची ओळख होण्याकरता वारकरी झालं पाहिजे. मी कोण हे कळलं पाहिजे. मुक्त अवस्थेपर्यंत गेलं पाहिजे.
गुरुजी आणखीन एक फार सुंदर वाक्य सांगतो. गुरुजी म्हणायचे, बसतील मग उत्तर द्या. गुरुजी म्हणायचे, बसती सांगा, माणसाने जन्माला आल्यानंतर माणसानं श्रीमंत व्हावं का महाराज व्हावं? महाराज की करून श्रीमंत व्हावं? काही बोला, आता तुम्हाला उभं केलंय, आमची चूक झाली. मला आणलंय कोणी तेवढं काय माणसाने महाराज व्हावं का श्रीमंत व्हावं? श्रीमंत महाराज व्हावं. तुम्ही काय नाही श्रीमंत फोर्च्युनर शिवाय सुरू नाही का नाही. बघू आता आज किती भेटते ते श्रीमंत महाराज. गुरुजी म्हणायचे, माणसाने महाराज होऊ नये, माणसाने श्रीमंत होऊ नये, माणसाने जीवनमुक्त व्हावं, माणसाने ब्रह्मरूप व्हावं, माणसाने परमात्मा व्हावं. याला जीवनमुक्त होणं गरजेचं आहे. गुरुजी म्हणायचे, महाराज होऊन बद्ध राहिलेला चांगला का वारकरीहून मुक्त झालेला चांगला? वारकरीहून मुक्त झालेला चांगला. मुक्त अवस्थेतून आम्हाला पोहोचायचं आहे का नाही. हे संतांचं उच्चिष्ट ज्ञान आम्हाला मुक्त अवस्थेतून पोहोचायचं. किती श्रेष्ठ एकदा का मुक्त झालेला महात्मा किती श्रेष्ठ असतो एकाच वाक्यात. ते म्हणायचे, ऐका, मुक्त आणि बद्ध अशी दोन शब्द. तुम्हाला जास्त सांगायची गरज नाही. गुरुदेव भाऊंची कीर्तन तुम्ही ऐकलं पाहिजे. जो संसारात अडकला तो बद्ध आहे, पण जो मुक्त झालाय तो मुक्त आहे. गुरुजी म्हणायचे, प्रश्न करायचा आहे का, प्रश्न उत्तर द्या. गुरुजी म्हणायचे, एखादा व्यावहारिक सुखी असून बद्ध असलेला बरा का श्रीमंत असून बद्ध असलेला बरा का गरीब असून मुक्त असलेला बरा? गरीब असून मुक्त असलेला बरा. का बरं? ऐका गुरुजींचे वाक्य. गुरुजी म्हणायचे, ब्रह्मदेव सुखी आहे पण बद्ध आहे, इंद्रदेव श्रीमंत आहे पण बद्ध आहे, आमचा वारकरी गरीब आहे पण मुक्त आहे. वारकरी आमचा गरीब आहे मुक्त आहे. पण का हो तुमचा वारकरी म्हणता का? ऐका, गुरुजी म्हणायचे, सुखी दुःखी होईल. जो आज व्यावहारिक सुखी असतो तो उद्या दुःखी होतो. सुखी दुःखी होईल, श्रीमंतही गरीब होईल, पण जो मुक्त झालाय तो बद्ध कधीच होणार नाही. मुक्त बद्ध कधीच होऊ शकत नाही. आणि त्या अवस्थेतून येणारी गोष्ट कोणची? आमच्या वडील भोजन उच्चिष्टाची ज्ञानाचं उच्चिष्ट आम्हाला घडलं पाहिजे. त्या अवस्थेतून पोहोचता येतं. याच्या बऱ्या पुन्हा सांगतात, अजून चिंता बळकट या न्यायानं संतांच्या काम करणारा राहण्याचा प्रयत्न करा. काम करणारा होऊन राहा. पण संत संगीत महाराज अभंगाच्या वा वा कामारी बटीक सेवेचा सेवक दिनपणे रंग तेथे बने. कामारी काम करणार होऊन राहा. बटीक म्हणजे काय चिंता आपण करणार आहोत. 2 मिनिटांमध्ये सद्गुरु
आणि एकदा गोड आपल्याला भजन भगवंताचं करायचं. गुरुवारी महाराजांना फार भगवंताचं नामचिंतन आवडायचं. याच्याकरता सर्वांनी अतिशय क्रमाने थोडे हात उंच करा, म्हणजे जरी असले तरी कॅमेरामध्ये सगळे शोभून येतो तुमचे हात. आणि गोड असं सर्वांनी हाताने टाळी मुखाने नाम असं भजन करा, म्हणजे आपण 5 मिनिटात कीर्तन संपतो. विठोबा रघुमाये विठोबा रघुमाये बोला पुंडलिक वरदे हरी संत समागम एखादे परिभावे त्याची द्वारे द्वारे तेथे रामनाम होईल श्रवण घडेल भोजन उच्चिष्टाची कामारी बटीक सेवेचा सेवक दिनपणे रंग तेथे भले तेथे रामनाम होईल श्रवण घडेल भोजन उच्चिष्टाची तुका म्हणे सर्व सुख त्या संगती घडेल पंगती संताची तेथे रामनाम होईल श्रवण घडेल भोजन उच्चिष्टाचे. आपली वेळ झाली, फक्त 3 ते 4 मिनिट आहे का 2-4 अर्थ. जगद्गुरु तुकोबरा अभंगाच्या तिसऱ्या चरणात सांगतात, संत संगती घडत असताना पुत्रा तर व्हाच. आणखीन काय काय उदाहरणं दिली. कामारी संतांच्या घरचा काम करणारा होऊन राहण्याचा प्रसंग आला तर त्यांच्या घरचा काम करणारा होऊन राहा. संत संगती सोडू नका. त्यायोगे जर घडत असेल तर त्यायोगे संत संगती करून घ्या. दुसरं उदाहरण दिलं बटीक. बटीक म्हणजे काय? बटीक होऊन राहण्याचा प्रसंग आला त्यावेळेस संत संगती घडी झाले तर बटीक होऊन राहा म्हणजे काय? बटीक होणं म्हणजे काय? एका चोराच्या बटीक होणं म्हणजे काय? पूर्वीच्या काळामध्ये एका राजघराण्यातली मुलगी दुसऱ्या राजघरात लग्न होऊन गेली. मग तो राजा आपल्या मुलीची बोलवण करत असताना अनेक अंधन वस्तू द्यायच्या. देतोच नाही आजही अंधन देतो नाही. अंधन वस्तू द्यायच्या. पण पूर्वीच्या काळात राजे लोक अंधन वस्तू देता देता आपल्या मुलीवर काही अंधन दाशी देत होते. दाशी आपल्या मुली तिकडे काम करू लागला. 25 दाशी अंधन, 50 दाशी अंधन, 100 दाशी अंधन, असं पूर्वीच्या काळात होतं. राजानं या दाशी अंधन द्यायच्या. मग ते अंधन दिलेले दाशी आहे त्या मुलीवर तिकडे जायचं तिच्या सासरी. गेल्याच्या नंतर मला सांगा बसले, या राजानं या दाशींना अंधन दिलेलं असल्यामुळे याचा तिकडल्या राजाच्या घरी गेल्याच्या नंतर तिकडला राजा त्या दाशींना पगार देत असेल का? नाही. आता हे अंधन आल्यात म्हणून तिकडला राजा तरी पगार देत असेल का? अंधन आल्यात म्हणून तो पण देत नाही. आणि याने एकदा तिकडे देऊन टाकल्यावर हा पण पगार देत नाही. किती निरपेक्ष शिवाय. कुठल्याच फलाची अपेक्षा न ठेवता त्या दाशी जसं सेवा करतात तसं संतांच्या घरी कुठल्याच फलाची अपेक्षा न ठेवता आम्हाला दास्यत्व करण्याचा प्रसंग आला तर तसं दास्यत्व करा, पण संत संगती सोडू नका. याला म्हणतात बटीक होऊन राहणं. संतांच्या घरात बटीक होऊन राहण्याचा प्रसंग आला. कसलेच लाभाची अपेक्षा नाही. पाठ सांगतील या लाभाची सुद्धा अपेक्षा सोडून देणं.
पाठ सांगतील मला आणि मग मी मोठा कीर्तनकार होईल, हा सुद्धा लाभ न सोडून देणं आणि संतांच्या घरी त्यावेळी संत संघ करत असेल तर लाभाची अपेक्षा म्हणून संत संघ करा, तरी तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार आहे. कामारी बटीक आणखी काय, सेवेचा सेवक, सेवेचा सेवक, सेवेचा सेवक याचा तो सेवा करणं हेच जीवन, किंवा संतांच्या घरच्या सेवकाचा सेवक होऊन राहण्याचा प्रसंग आला तर तसं होऊन राहील. संत संगती त्यावेळी घडत असेल तर संत संगती कशी करून घ्या. शेवटी दिनपणे रंग ते बने दिन वानवणे, गरीबावणी राहण्याचा प्रसंग आला. आपल्या घरी फार अहंकारात राहत असतो म्हणजे आपला कसं आहे, संतांच्या घरी जर आपला गरीबासारखं राहण्याचा प्रसंग आला, अभिमान घेऊन राहण्याचा प्रसंग आला तर तसं राहा, पण त्या संत संगती सोडू नका. मला म्हणलेच नाही, मला जेव्हा म्हणलेच नाही असं नाही. हे संत संगती दिनपणे रंगपणा राहा, गरीबासारखं राहा, दिनपणाने राहा. संत संगती त्याचं कारण तुका म्हणे तुका म्हणे अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये एवढा अठ्ठास का संत संगतीचा करायचा हे सांगतात. तुका म्हणे सर्व सुख त्या संगती, घडेल पंगती संताच्या, जगातील सगळीचे सगळे सुख हे संताच्या संगतीत आहेत. आणि तुम्हाला सुद्धा संताच्या सानिध्य पंगत म्हणजे सानिध्य मिळालं, कुठल्याही रूपाने पुत्रा होऊन घडू द्या, काम करणार होऊन घडू द्या, त्यांचं दाखवून होऊन घडू द्या, ज्या रीतीने घडेल त्या रीतीने संत संगती घडली तर ते सुख तुम्हाला सुद्धा झाल्याशिवाय राहणार नाही. याच्याकरता तुम्ही काय करा, संत समागम एखादी तरी ज्या रीतीने घडेल त्या रीतीने संत संगती घडून घ्या. बरोबर महाराज शरीर रूपाने जरी समाधीस्थ झालेले असले तरी देखील महाराजांनी आपल्याला दिलेली शिकवण रूपाने महाराज अजरामर आहेत. त्या अजरामर शिकवणीबरोबरच आम्ही वाटचाल करतो की आमची महाराजांची काय संगती, महाराजांच्या सप्ताह यामध्ये सहभागी होणं म्हणजे संत समागम एखादी परी सप्ताहाच्या रूपाने महाराजांची सानिध्यच आम्हाला मिळत आहे. बरोबर पिंपरी गुंबरी अतिशय उत्साहामध्ये पहिल्यापासून पुण्यतिथी साजरी करतात. यावर्षी मला या पुण्यतिथीमध्ये पुन्हा एकदा सहभागी होण्याचा योग आला. माझे मित्र गुरुबंधू हरिभक्त वैजनाथ दिनकर पांडुळे यांनी सांगितलं, आमच्या तात्यांच्या स्मरणार्थ मला तुमची कीर्तनाची सेवा घ्यायची म्हणून आमच्या वैजनाथ दिनकर पांडुळे त्यांचे बंधू शिवाजी दिनकर पांडुळे यांनी मला या कीर्तन सेवेसाठी बोलवलं आवर्जून. पुन्हा एकदा त्या भूमीमध्ये महाराजांचे पाय लागले, त्या भूमीमध्ये गुरुदेव भाऊंचे पाय लागले, त्या भूमीच्या या रजकणाला एक स्पर्श करण्याचा, दर्शन घेण्याचा योग पुन्हा एकदा माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला. फार आनंद वाटला. विद्यार्थी गुरुदेव भाऊंच्या गुरु येणे घडायचं आज कीर्तन करण्याच्या निमित्ताने तुमच्या येण्याचा प्रयत्न केला. तुमच्या समोर बोलण्याच्या साठी गुरुवर्य आमच्या स्वामीजी समोर बसले, गुरुवर्य गणेश महाराज बसले, आमचे नाना महाराज बसले, आमचे गजर महाराज बसलेले आहेत. इतके महाराज चार बाजूला चार महाराज म्हणजे चार बाजूला बाहेर निघायचं कामच नाही.
पहार आहे म्हणजे आता काय अभंगाचे बाहेर जायचं अवघड आहे ठीक नाही. आणि खरोखर हे आपल्या घरांचं वैभव फील होतं. वैभव आहे. आज महाराष्ट्रामध्ये कुणी किती मोठा असेल कुणी किती मोठा असेल पण आमचे स्वामी तिथं पुढे गेले की त्यांना स्वामीच्या पुढे दंडवत घातल्याचे पर्यायच नाही. एवढं ज्ञान आजच्या काळात गुरुदेव घेऊनच्या नंतर एवढं पाठ सांगणारे शिक्षकी अद्वैतची ब्रह्मसूत्र सांगणारे व्यक्ती आता महाराष्ट्रात कोणी शोधून सापडणार नाही. अशी लोक आपल्या गावावर प्रेम करतात. याच्यापेक्षा आपलं मोठं भाग्य काय असलं पाहिजे. हे गुरुरे महाराजांनी गुरुरे भाऊंनी दिलेले आपल्या देणगी आहे. आमचे गुरुरे गणेश महाराज पाटील अतिशय निराभिमानी वृत्ती आहे. अतिशय मला भाऊनी जबाबदारी दिली आता आम्ही भाऊंच्या जागेवर आहे असा कुठलाच अभिमान आहे. त्या परिस्थिती जसं असेल तसं असेल तसं तेवढंच विद्यार्थ्यांमध्ये मिसळून राहणं. आता येताना इकडे भजन चालू झालं महाराजांनी मला फेटा मारला म्हणजे विद्यार्थ्याचं कोण कौतुक करण्यामध्ये त्यांना फार आवडतं. विद्यार्थी कीर्तन करायला त्यांना फार आवडतात. माझा विद्यार्थी आमचा विद्यार्थी पाचव्याचा विद्यार्थी एवढं चांगलं कीर्तन देतो. विद्यार्थ्याच्या स्वाभिमानामध्ये जीवन जगणारे श्री गुरु अलीकडे गुरुला शिष्य पुढे चाललं की राग येते गुरुला म्हणजे फार अवघड आहे सध्याचं काय का. पण आमच्या या साखरे घराण्यामध्ये मुलींच्या परंपरेमध्ये महाराजांच्या परंपरेमध्ये मात्र निराभिमानी जीवन असं जीवन आहे. म्हणून गुरुरे महाराज या ठिकाणी 2-3 दिवस अगोदर या ठिकाणी उपस्थित आहेत. स्वामीज आहेत. आमचे रामरावजी महाराज भजत यांच्या मठामध्ये यांनी स्वतःचा होत आहे. त्यांच्या मठामध्ये मदन महाराजची दिंडी आमचे मनाची काही घेऊन येत असतात पांडुळेकर वगैरे त्यांची तिथं महाराजांची दिंडी असते त्या ठिकाणी आहे का नाही. आणि महाराज अतिशय आपल्याच महाराजांची दिंडी आहे म्हणून फार श्रद्धेनं त्या ठिकाणी स्वतः महाराज सुद्धा फार सेवा करतात. त्यांना सुद्धा ती सेवा करते. म्हणून महाराजांच्या पुण्यतिथी सेवेसाठी आवर्जून आमचे गजर महाराज सुद्धा उपस्थित राहिले ते का ते सुद्धा माझं सुद्धा भाग्य असे कीर्तनाला या ठिकाणी येऊन बसले हे का नाही. आणि म्हणून महाराज पाणी पिऊन पायावरती त्यांची श्रद्धा आहे मध्ये महाराजांची ती श्रद्धा आहे. कारण का महाराजांच्या दिंडीत चालत आली त्यांची चरण कमलाची धूळ स्वतः ते धारण करतात. त्यांच्या मठामध्ये दिंडी गेल्याच्या नंतर सुद्धा ते त्यांना 2-3 दिवस त्यांना वाटतं की महाराजांची दिंडी आली 4 दिवस करून दिसत होता मठ आता मोकळा झाला ते म्हणतात नाही का. आज ते सुद्धा उपस्थित आहेत. आपले सर्व गावात आहेत महाराज आहेत महाराज आहेत विठ्ठल महाराज गेले फार गोड भजन म्हणतात. कीर्तनकार झाले सहसा ते 7 दिवसात त्याला आता कुठंच जात नाहीत पण पिंपरीला मात्र येतात. पिंपरीला मात्र येतात त्यांना पिंपरीकराच्या लोकांनी त्यांना प्रेमाने बांधले. सगळ्या बंधनामध्ये कठीण बंधन कशाचं असेल तर प्रेमाचं बंधन. प्रेम सूत्र गुरु मिळतो तिकडे जातो अरे प्रेमाने बांधलेले म्हणून आमचे विठ्ठल महाराज आहेत. आमचे विद्यार्थी आहेत. आमच्या इंजन आहे आमचे ज्ञानेश्वर काळे आहेत. आमचे व्यंकट महाराज आहेत. आमचे पेटी मास्तर आहेत. फार तुम्ही हरिपाठ लावतो फार तुम्ही भारी म्हणलं काय काय पण त्यांना कृष्णच भारी जाता होता म्हणले आनंद वाटला. कृष्ण म्हणला तुझ्या घरची दिसली म्हणतात. सगळी आनंदी आनंद वातावरण असंच आपला आनंद असतो. महाराजांचा वाढ हेच तुम्ही प्रार्थना करतो. झालेली सेवा भगवान पंढरपूर त्याचप्रमाणे गुरुनामगुरु रंगनाथ महाराज परमपूज्य यांच्या चरणी परमपूज्य आदरणीय श्री गुरु मदन महाराज यांच्या चरणी परमपूज्य आदरणीय माझे श्री गुरु यांच्याकडे माझे वेदांत शास्त्राचे अध्ययन झालं. माझे श्री गुरु भाऊ म्हणजे श्री गुरु भाऊ यांच्या चरणी समर्पित करतो. स्वामींच्या चरणी गणेश महाराज चरणी बजर महाराज चरणी समर्पित करतो. नाना महाराज चरणी समर्पित करतो. जे योग्य असेल ते माझ्या गुरुवर्य भाऊंचं आहे. अयोग्य आहे ते मात्र माझ्या बुद्धीचे दोष आहेत. यदत्र संसोम किंचित सद्गुरुरेव मे नहि यदत्र संसोम किंचित तन्मम गुरोर नहि. ज्ञानेश्वर विठ्ठल जय जय जय